आम्ही क्रांती ज्योती विद्यालय मराठी पिक्चर बघितला. खरंच खूप भावला, मनाला आवडला पिक्चर सगळ्यांना. आता ही मराठी शाळेची खरंच गरज आहे, कारण मराठी शाळा हळूहळू खूप लुप्त होत चाललेल्या आहेत. कसं वाटलं पिक्चर? सांग. आता पिक्चर सुटला आहे 6:30ला. पिक्चर काय काय दाखवतील, शाळेशी आम्ही कनेक्ट करू शकू का, या गोष्टी सगळ्या आमच्या डोक्यामध्ये होत्या. पण पिक्चर पाहिल्यानंतर खरंच वाटलं की मराठी शाळेची गरज आहे, कारण मराठी भाषा खरंच खूप होत चाललेली आहे. आणि आगरी भाषेत सांगायचं झालं तर एवढा मोठा पिक्चर एवढा चांगला असेल, आंबरा बापरे बाप. मावरा गजामधला तुरमाई मला तुरमाई बघून वाटला की त्याचा तुरमाई मावरा चांगला होता. फ्राय केलेला तुरमाई मावरा खूप चांगला होता. आम्ही पिक्चर पाहायला आलो, खूप चांगला होता पिक्चर. आमच्या बालपणीची आठवण आली आम्हाला. एवढी मस्त पिक्चर. आत्ता अक्षरशः डोळ्यातनं पाणीच यायचं राहिलं होता तो पिक्चर बघून. तुम्हीही या आणि नक्कीच बघा क्रांती ज्योती महाविद्यालय मराठी. मी माझ्या मुलं नातवंडांना घेऊन आलो होतो, तुम्ही पण या नक्की बघायला. आजकाल ही पोरं जातात इंग्लिश मिडियमला, पण तुम्ही जावा मराठी मिडियम. आम्ही सगळे मराठी मीडियम मध्ये शिकलेलो. आम्हाला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. मी मराठी, माझी मायबोली मराठी. मी मराठी. आता जस्ट आम्ही क्रांती ज्योती विद्यालय हा पिक्चर पाहून आलो आणि आता घरातले फॅमिली मेंबर्स कुठल्या शाळेत होते आणि कुठल्या बॅचला होते आपण तेही पाहूया. तर आपण त्यांना विचारूया की ते कुठल्या शाळेमध्ये होते आणि कुठल्या बॅचले होते. चला. राजे शिवाजी महाविद्यालय मराठी मीडियम. मराठी माध्यम. आणि बॅच कुठली होती तुमची? दहावीची बॅच किती होती? कुठल्या सालातली होती? शाळा साधना विद्यालय तुकडी ब आणि सुभाष हाऊस. चलो दिल्ली. तुम मुझे खून दो मैं शाळेचं नाव साधना विद्यालय. मी तुकडी सांगणार नाही, कारण की प्रगती पाहून क मध्ये टाकला. बॅच शिवाजी. आणि ते लाईन काय होती, वतनांच्या लोभाने परक्यांची चाकरी करणार नाही. महाराजांचा परत एकदा विजय असो. शिवाजी महाराजांचा विजय विजय असो. खरंच पिक्चर खूप छान होता आणि तुम्ही सुद्धा जाऊन थिएटरला लवकर बघा. आणि त्याच्यानंतर आम्ही पिक्चर सुटल्यावर हॉटेलमध्ये जेवायला गेलो. छान असा दिवस गेला. खरंच एकत्र आल्यावर आहे ना, एन्जॉय आम्ही करायची सोडतच नाही. आणि खरंच तुम्हाला पण हा आय होप व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.